Skill number 32, practice inserting and formatting tables and other objects. या स्किलमध्ये आपण पहिली सब स्किल बघणार आहोत, इन्सर्ट टेबल अँड फॉर्मॅट टेबल. म्हणजे टेबल इन्सर्ट करणे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे फॉर्मॅट्स करणे. आता स्क्रीनवर बघा, तुम्हाला एक टेबल दिसत आहे. टेबलचं जे कॅप्शन आहे ते असं लिहिलेलं आहे की टेबल 1 लिस्ट ऑफ ट्रेनिज, आणि खाली एक टेबल दिलेलं आहे. त्यामध्ये काही फील्ड्स आहेत, सिरियल नंबर, नेम, एज, ट्रेड आणि फीज. ओके. त्यानंतर याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स फिलअप केलेले आहेत. रेकॉर्ड नंबर 1, रेकॉर्ड नंबर 2, रेकॉर्ड नंबर 3, रेकॉर्ड नंबर 4, रेकॉर्ड नंबर 5 आणि त्यानंतर सरते शेवटी टोटल असं दिलेलं आहे. मग आपल्याला असा टेबल जर इन्सर्ट करायचा आहे, तो आपण इन्सर्ट कसा करणार, तो फिल कसा करणार आपण आता बघूया. आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे मग आपण फॉर्मॅट करूया. सर्वात अगोदर आपण टेबल इन्सर्ट करूया. मग आपल्याला एक टेबल इन्सर्ट करायचं, तर सर्वात अगोदर आपण जे कॅप्शन दिलेलं आहे ते कॅप्शन आपण लिहिणार. टेबल 1 लिस्ट ऑफ ट्रेनिज. ओके. मग आपल्याला इथे टेबल इन्सर्ट करायचं आहे. आपण इन्सर्ट टेबल करण्यासाठी आपण इन्सर्ट नावाच्या टॅबवर जाणार आपण. ओके. इन्सर्ट टॅबवर जाणार आपण. इन्सर्ट टॅबवर इथे टेबल नावाचा मेनू आहे. टेबल ग्रुपच आहे इथे. टेबल ग्रुपवरून टेबल या बटनवर आपण क्लिक करणार. इथे तुम्हाला एक विंडो दिसत आहे. या विंडोमध्ये तुम्हाला इथे टेबलचा एक मॅट्रिक्स दिसतो आहे. या मॅट्रिक्सनुसार तुम्ही टेबल घेऊ शकता. जसं जसं तुम्ही मॅट्रिक्स सिलेक्ट करणार, जसं तुम्ही 3/2 असं घेतलं तर 3 कॉलम 2 रो, 6/3 6 कॉलम्स 3 रो. ओके. इथे तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपला जो टेबल आहे हा किती मॅट्रिक्सचा आहे, 1 2 3 4 5 5 कॉलम्स आणि 7 रो. ओके. मग तसा जर आपल्याला टेबल पाहिजे असला तर आपण टेबल 5 कॉलम आणि 7 रो. ओके. अशा प्रकारे तुम्ही टेबल घेऊ शकता, इन्सर्ट करू शकता. बघा, हा टेबल इन्सर्ट झाला, 5 कॉलम आणि 7 रो. आता आपण याला डिलीट करू. पुढचा प्रकार बघू आपण. परत आपण इन्सर्टमध्ये जाणार. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपण टेबलवर क्लिक करणार. आता मॅट्रिक्सनुसार न घेता आपण इन्सर्ट टेबल नावाच्या मेनूने घेऊ. इन्सर्ट टेबल इथे क्लिक करणार आपण. आता एक इन्सर्ट टेबलची विंडो आली. इथे नंबर ऑफ कॉलम आपण 5 म्हणणार आणि नंबर ऑफ रोज आपण 7 म्हणणार. तुम्ही रोज कमी जास्त घेऊ शकता. रोज आपल्याला कधीही वाढवता येतात, कॉलमही आपल्याला कधीही वाढवता येतात. परंतु आपण कुठलाही टेबल घेताना सुरुवातीला कॉलम्स आपल्या मनात किंवा कॉलम्स आपल्याकडे फिक्स असतात. त्यामुळे आपण कॉलम शक्यतोवर 99% ॲक्युरेटच घेण्याचा प्रयत्न करतो. जर त्यामध्ये कमी जास्त असले तर आपल्याला पुढे वाढवता सुद्धा येतात. तर आपण 5 कॉलम आणि 7 रो असं घेतलेलं आहे. ॲटो फिट बिहेवियर म्हणजे 3 प्रकारचे बिहेवियर आहे. फिक्स कॉलम विड्थ, ऑटो फिट टू कंटेंट आणि ऑटो फिट टू विंडो. ओके. आपण फिक्स कॉलम विड्थ हा बाय डिफॉल्ट जो सिलेक्ट केलेला मेनू आहे तोच घेणार. ओके. बघा, इथे टेबल इन्सर्ट झालेलं आहे. मग टेबल इन्सर्ट झाल्यानंतर या टेबलमध्ये तुम्ही फिलअप करणार. जसं तुम्ही पहिल्या सेलमध्ये आहे, या पहिल्या सेलमध्ये तुम्ही लिहिणार सिरियल नंबर. ओके. मग जर तुम्हाला दुसऱ्या सेलमध्ये जायचं आहे हॉरिझॉन्टली आणि लगतच्या सेलमध्ये जायचं आहे, तर तुम्ही तुमच्या कीबोर्डवरची टॅब ही बटन दाबणार. तुम्ही लगेच लगतच्या हॉरिझॉन्टली पुढच्या सेलमध्ये पोहोचणार. टॅब टॅब या कीने तुम्ही पुढे जाणार. टॅब. ओके. मी पुढच्या कीमध्ये आलो. इथे मी लिहिणार नेम. परत मला पुढच्या रोवर कॉलमवर जायचं आहे तर मी टॅब दाबणार. इथे लिहिणार मी एज. परत मला पुढच्या कॉलममध्ये जायचं, मी देणार टॅब. इथे लिहिणार मी ट्रेड. ओके. परत मला पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे, इथे मी लिहिणार आहे फीज. ओके. परत मी पुढच्या, आता माझी रो चेंज झाली कारण कॉलम संपले, रो चेंज झाली. तर इथनं कर्सर ॲटोमॅटिकली टॅब दिल्यानंतर इथे आला, बरोबर आहे, खालच्या रोमध्ये. मग तुम्ही इथे डाटा फिलअप करणार. एक इथे लिहिणार तुम्ही गणेश. त्याच्या पुढच्या कॉलममध्ये त्याचं वय लिहिणार तुम्ही. ओके. तिथे पुढे त्याचा तुम्ही ट्रेड लिहिणार. ओके. त्यानंतर तुम्ही त्याची फीज लिहिणार. अशा प्रकारे तुम्ही रो बाय रो, रो बाय रो, रो बाय रो तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज फिलअप करत जाणार. मी सध्या ते कॉपी करतो, तेवढाच वेळ आपला वाचेल. ओके. अशा प्रकारे तुम्ही रो बाय रो
ह्या सगळ्या डाटा तुम्ही भरत गेले आणि शेवटच्या रोमध्ये तुम्ही इथे टोटल हा लिहिलं. ओके, आणि शेवटच्या सेलवर जाऊन याची जी टोटल केली तुम्ही 4750, अशा प्रकारे तुम्ही फिलअप केला. हा आपला टेबल तयार झाला. बघा आपण दोन प्रकारे टेबल तयार केला. एक आपण मॅट्रिक्सनुसार घेतला आणि दुसरं आपण एकदा आपण मॅट्रिक्सनुसार बघितला, दुसरं आपण इन्सर्ट टेबलने बघितला. आता तिसरा प्रकार आपण बघणार आहोत. तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला ड्रॉ टेबल असा एक मेनू दिलेला आहे, ड्रॉ टेबल. मग तिसरा प्रकार कसा, तर इन्सर्टमध्येच जाणार आपण, टेबलमध्येच जाणार. इथे ड्रॉ टेबल आहे, ड्रॉ टेबल. ड्रॉ टेबलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पेनसारखा माऊसचा पॉइंटर तुमचा पेनसारखा होईल, पेन्सिल पेनसारखा होईल. त्याने तुम्ही टेबल ड्रॉ करू शकता. बघा आता मला ड्रॉ करायचा तर मी असं याला ड्रॅग करणार माऊसची लेफ्ट बटन दाबून. ओके, हा झाला आउटर टेबलचा. आता मला कॉलम पाहिजे 5. मी 1 2 3 4 आणि 5 कॉलम दिले. आता मला रो पाहिजेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, हे झालं ड्रॉ टेबलनी. ड्रॉ टेबलने सुद्धा तुम्ही टेबल आखू शकता. त्यामध्ये तुम्हाला तेच वर जसं फिलअप केलेलं आहे तशा प्रकारे तुम्ही त्याला डाटा फिलअप करू शकता. हा झाला ड्रॉ टेबल. म्हणजे ड्रॉ टेबलनी आपण टेबल ड्रॉ केला. ओके, इथे सुद्धा आपण तसाच डाटा फिलअप करू शकतो जो आपण वर फिल केलेला आहे. याला सुद्धा तुम्हाला टेबलच्या बिहेवियरनुसार जसं पाहिजे तसं रो कॉलम विड्थ कमी करणे जास्त करणे असं सर्व प्रकारे तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. ओके, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टेबल मधला सेल कॉलम रो जर इरेज करायचं असेल तर तुम्हाला तिथेच इरेजरसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. ड्रॉ टेबलनी जर आपण ड्रॉ करत आहे तर ड्रॉमध्ये जर आपल्याला पेन्सिल येत असेल तर इरेज करण्यासाठी आपल्याला इरेजरसुद्धा दिलेला आहे. तर तो कुठे मिळेल, तुम्ही टेबलवर क्लिक करा, टेबलच्या आतमध्ये कुठेही, आणि डिझाईनवर क्लिक करा. डिझाईन या टॅबवर क्लिक करा. बघा टेबलच्या आतमध्ये कर्सर क्लिक करायचा, त्यानंतर डिझाईन या टॅबवर क्लिक करायचं. डिझाईन या टॅबवर सगळ्यात शेवटी ते इरेजर दिलेलं आहे. इरेजर ड्रॉ टेबल याच्या बाजूलाच इरेजर दिलेलं आहे. ह्या इरेजरने तुम्ही कुठलाही सेल इरेज करू शकता. जसं मला आता या 2 सेलला एकत्र करायचं आहे तर मी असं इरेज करेल. बघा इरेज झाला. मला हा इरेज करायचा असेल मी इरेज करू शकतो. मला खालचा मेनू इरेज करायचा आहे मी खालचा मेनू इरेज करणार. ओके, हा इरेज करायचा मला हा इरेज करेल मी. हा कॉलम इरेज करायचा हा कॉलम इरेज करेल मी. खालचा इरेज करेल. बघा तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे पॉईंट्स जेवढे पाहिजे तेवढे टेबल्स सेल्स रोज कॉलम्स हे मर्ज करू शकता, इरेज करू शकता. ओके, परत जर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही ड्रॉ या मेनूने ड्रॉ टेबल या मेनूने परत तुम्ही त्याला ड्रॉ करू शकता. बघा ड्रॉ, बघा मी परत ड्रॉ करतोय. ओके, बघा परत टेबल ड्रॉ झाला. म्हणजे ड्रॉ आणि इरेज हे दोघं जण एकमेकाशी पूरक आहेत. ड्रॉनी ड्रॉ होईल, इरेजनी इरेज होईल. ओके, अशा प्रकारे आपण टेबल इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट केलेल्या टेबलमध्ये आपण डाटा फीड करतो. हा झाला आपला पहिला ऑप्शन्स की ज्याने आपण टेबल इन्सर्ट केला. आता टेबल इन्सर्ट केल्यानंतर या टेबलला फॉर्मॅट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड्स आपल्याकडे आहेत. त्या आपण बघणार आहे की टेबलला किती प्रकारे तुम्ही फॉर्मॅट्स करू शकता. मग टेबलला फॉर्मॅट करण्यासाठी तुम्हाला टेबलमध्ये कर्सर ठेवावं लागेल. टेबलच्या आतमध्ये तुम्ही कर्सर ठेवा. त्यानंतर 2 मेनू ओपन होतील, डिझाईन आणि लेआउट. बघा एक डिझाईन आणि दुसरा लेआउट. मग डिझाईन आणि लेआउटमध्ये आपण सुरुवातीला सगळ्यात अगोदर आपण हे बघणार आहोत की जर आपल्याला टेबल इन्सर्ट केलेल्या टेबलमध्ये जर आपल्याला नव्याने कॉलम ॲड करायचा आहे किंवा नव्याने रो जर ॲड करायची आहे तर ती कशी करायची. फॉर एक्झाम्पल मला फीज या कॉलमच्या नंतर सिटी असा कॉलम पाहिजेत होता जो मी अगोदर घेतला नाही. तर मला एक नव्याने कॉलम ॲड करायचा आहे. तर बघा फीजच्या मला राईट साईडला करायचा, म्हणजे शेवटी म्हणजे काय झालेलं आहे राईट साईडला. फीजच्या अगोदर जर म्हटलं असतं तर लेफ्ट साईडला. ओके, म्हणजे कॉलम हा राईट किंवा लेफ्ट 2 ठिकाणी इन्सर्ट होऊ शकतो. मग मला फीजच्या कुठल्या साईडनं पाहिजे राईट साईडनं, तर मग मी फीज या कॉलममध्ये कर्सर ठेवणार, लेआउटमध्ये जाणार आणि मी म्हणणार इन्सर्ट राईट. ओके,
हे बघा इन्सर्ट राईट. इन्सर्ट राईट म्हटलं तर बघा फीजच्या राईट साईडनी कॉलम ॲड झाला. जर तोच मला फीजच्या लेफ्टला पाहिजेत असता तर मी फीजमध्ये कर्सर ठेवला असता आणि म्हटलं तर इन्सर्ट लेफ्ट. ओके, म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉलमच्या राईट आणि कुठल्याही कॉलमच्या लेफ्ट या दोन साईडला नव्याने नवीन ब्लँक कॉलम ॲड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला मग जी फील्ड पाहिजेत असेल ती फील्ड तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जसं मला इथे सिटी पाहिजेत, या फील्डमध्ये तर तुम्ही सिटी असं लिहू शकता. ठीक आहे, नवा कॉलम ॲड झाला, इथे फीज झाला. शेवटी जर तुम्हाला आणखी कुठला काही पाहिजेत असेल फील्ड, जशी मार्क्स नावाची फील्ड असेल, ओके, मार्क्स नावाची फील्ड ॲड झाली. ओके, मग तुम्ही ते सिटीमध्ये ज्या कुठल्या सिटीज आहेत त्या सिटीज तुम्ही देऊ शकता. ओके, अशा प्रकारे तुम्ही डाटाच फीड करू शकता. आता जसं आपण कॉलम ॲड केले लेफ्ट आणि राईटला, तशाच प्रकारे जर चुकून तुम्ही एखादी रो म्हणजे एखादा रेकॉर्ड एंटर करायचे विसरला असेल कुठे पण, किंवा तुम्हाला एक नव्याने रेकॉर्ड एंटर करायचा आहे, तर तुम्ही नवीन रो सुद्धा इन्सर्ट करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल मला 5 नंतर 6 नंबरची रो पाहिजेत होती. ओके, तर मी 5 या रोमध्ये कर्सर ठेवणार आणि लेआउट या टॅबवर जाणार मी आणि इन्सर्ट बिलो हा मेनू वापरणार मी. इन्सर्ट बिलो, इन्सर्ट बिलोने काय होईल की 5च्या खाली एक नवी रो इन्सर्ट होईल. 5वर क्लिक ठेवणार मी, इन्सर्ट बिलो. ओके, नवीन रो इन्सर्ट झाली. इथे मी 6 नंबर लिहिला, पुढे कर्सर दिला मी, इथे नाव लिहिलं मी, म्हणजे रेकॉर्ड मी भरत जाईल. ओके, फॉर एक्झाम्पल मला 5 ह्या रोच्या अगोदर म्हणजे वर जर मला एखादी रो पाहिजेत होती तर मी 5वर कर्सर ठेवणार आणि इन्सर्ट अबाव, लेआउटमधनं इन्सर्ट अबाव हा मी मेनू घेणार. इन्सर्ट अबाव बघा, 5च्या वर एक नवीन रो इन्सर्ट झाली. मग तुम्ही इथे नव्याने डाटा भरू शकता. ओके, हे बघा मी डाटा भरलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही डाटा भरू शकता. लक्षात आलं की आपण कुठल्याही प्रकारे कॉलमला ॲड करू शकतो, रोला ॲड करू शकतो. कॉलम हे लेफ्टला आणि राईटला ॲड होतात, रोज ह्या अबाऊ आणि बिलो अशा ॲड होतात. आता आपण डिलीट बघूया. जर तुम्हाला कुठलाही कॉलम डिलीट करायचा आहे, कुठलीही रो डिलीट करायची आहे, कुठलीही सेल डिलीट करायची आहे, तर तुम्हाला डिलीट ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. मग आता डिलीट बघूया आपण. समजा मला सिटी हा कॉलम डिलीट करायचा आहे, सिटी. मग मी सिटी या कॉलममध्ये कर्सर ठेवणार, कुठे पण या कॉलममध्ये कुठेही कर्सर ठेवणार मी. लेआउटमध्ये जाणार, डिलीटमध्ये जाणार आणि मी म्हणणार आहे डिलीट कॉलम. ओके, डिलीट कॉलम. जसं मी डिलीट कॉलम म्हणणार तो कॉलम डिलीट होईल. बघा कॉलम डिलीट झाला का नाही. समजा मार्क्स हा कॉलम मला डिलीट करायचा, तर मी मार्क्समध्ये कुठेही कर्सर ठेवणार, लेआउटमध्ये जाणार, डिलीटमध्ये जाणार आणि म्हणणार मी डिलीट कॉलम्स. बघा तो कॉलमसुद्धा डिलीट झाला. तसेच जर मला रो डिलीट करायचे, समजा मला संजय ही 7व्या नंबरची रो डिलीट करायची, तर मी 7 या रोमध्ये कुठेही कर्सर ठेवणार, डिलीटमध्ये जाणार आणि मी म्हणणार डिलीट रो डिलीट झाली. ओके, 7 नंबरची रो बघा डिलीट झाली. तसंच 5 नंबरची मला ही रो डिलीट करायची आहे, मी त्या रोमध्ये कुठेही कर्सर ठेवणार, कुठल्याही सेलमध्ये त्याच रोमध्ये मी कर्सर ठेवणार, लेआउटमध्ये डिलीटमध्ये जाणार आणि मी त्याला म्हणणार डिलीट रो. बघा ती रो सुद्धा डिलीट झाली. ओके, तसेच जर तुम्हाला एखादी सेल डिलीट करायची आहे, कुठली पण एखादी सेल डिलीट करायची, तुम्ही सेल पण डिलीट करू शकता. फॉर एक्झाम्पल मला ही 18 एज म्हणजे पहिला जो रेकॉर्ड आहे तर एजमध्ये 18 नंबर जिथे टाईप केलेला आहे, ही सेल, एवढी सेल जर मला डिलीट करायची आहे तर या सेलला मी सिलेक्ट करणार. ओके, या सेलला सिलेक्ट करणार मी, डिलीटमध्ये जाणार, डिलीट सेल हा ऑप्शन घेणार, लेआउटमधनं डिलीट सेल्स. मग डिलीट सेल करताना तुम्हाला 4 प्रकारचे मेनू विचारले जातात की ज्या सेलमध्ये तुम्ही सध्या आहेत त्या सेलचा पूर्ण कॉलम डिलीट करायचा आहे, डिलीट एंटायर कॉलम. त्या सेलचा पूर्ण रो डिलीट करायचा आहे, डिलीट एंटायर रो. बरोबर आहे, आपण आत्ताच थोडा वेळ बघितलं. जर आपण कुठल्याही सेलमध्ये जर कर्सर ठेवला तर तो एंटायर कॉलमसुद्धा डिलीट होऊ शकतो,
तो एंटायर रो सुद्धा डिलीट होऊ शकतं. म्हणजे हे दोन मेनू आपण बघितलेले आहेत. मग आता काय राहिलं आपलं, शिफ्ट सेल लेफ्ट आणि शिफ्ट सेल अप. समजा तुम्हाला 18 नंबरची सेल डिलीट करायची आहे आणि जर तुम्ही शिफ्ट सेल लेफ्ट जर म्हटलं तर 18 ही सेल तर डिलीट होईल, परंतु कोपा आणि त्याच्या लगतची जी 950 ही जी दोन सेल्स आहेत, कोपा आणि 950, ह्या दोन सेल या 18 नंबरच्या सेलच्या बाजूला लेफ्टपासनं शिफ्ट होतील. म्हणजे एजच्या खाली कोपा येईल, ट्रेडच्या खाली 950 येईल. बघा आता 18 आणि मी याला डिलीट म्हटलं, डिलीट म्हणताना मी म्हटलं शिफ्ट सेल लेफ्ट, तर बघा अशा प्रकारे झालं बघा. ओके, म्हणजे एजच्या खाली कोपा आलं, ट्रेडच्या खाली 950 आलं आणि इथली सेल ही रिकामी झाली. ओके, मी कंट्रोल झेड करतो, अंडो करतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा अंडो झालं. परत मी 18ला डिलीट 18 सिलेक्ट करतो, लेआउट डिलीट, डिलीट सेल म्हटलं मी, शिफ्ट सेल लेफ्ट. तर 18 या सेलच्या बाजूच्या ज्या दोन सेल आहेत कोपा आणि 950 ह्या लेफ्टपासून शिफ्ट होतील. ओके झाले. हा झाला शिफ्ट सेल लेफ्ट. मी परत कंट्रोल झेड करतो, अंडू करतो मी. आता आपण दुसरा मेनू बघू, डिलीट, डिलीट सेल्स. आता शिफ्ट सेल अप. शिफ्ट सेल अप म्हणजे की 18च्या खालच्या ज्या सेल्स आहेत 21, 20, 18, 19 आणि ही ब्लँक, ह्या सेल्स 18 ही सेल डिलीट होईल आणि खालच्या ज्या सेल्स आहेत ह्या वरच्या दिशेला म्हणजे अप साईडला शिफ्ट होतील, म्हणजे वर सरकतील. म्हणजे गणेशच्या समोर त्याचं वय 21 दिसेल, दिनेशच्या समोर 20, सुरेशच्या समोर 18, रमेशच्या समोर 19 आणि विजयच्या समोर ब्लँक. ओके, कारण एक सेल आपली निघत आहे आणि खालच्या शिफ्ट सेल अप दिशेला म्हणजे वरच्या दिशेला शिफ्ट होत आहेत. बघा आता शिफ्ट सेल अप झालं. बघा गणेशच्या समोर 21, दिनेशच्या समोर 20, सुरेशच्या समोर 18, रमेशच्या समोर 19 आणि विजयच्या समोर काहीच नाही आहे. ओके, परत मी कंट्रोल झेड करतो. बघा लक्षात आलं की 18 या सेलला आपण सिलेक्ट केलं, लेआउट डिलीट, डिलीट सेल, शिफ्ट सेल अप म्हटलं आपण, तर खालच्या सेलवर शिफ्ट झाले. आणि शिफ्ट सेल लेफ्टनी काय झालं, लेफ्ट साईडच्या ज्या सेल्स आहेत म्हणजे लेफ्ट साईडनी सेल शिफ्ट झाल्या ज्या 18च्या राईट साईडला होत्या. ओके, मी याला कंट्रोल झेड करतो. अशा प्रकारे तुम्ही डिलीट सेलसुद्धा करू शकता. आणि चौथा आपला मेनू आहे की टेबल डिलीट करणे. पूर्ण टेबल जर तुम्हाला डिलीट करायचं तर तुम्ही टेबलमध्ये कर्सर कुठेही ठेवा, कुठेही कर्सर ठेवा. कुठेही कर्सर ठेवल्यानंतर तुम्ही लेआउटमध्ये डिलीटमध्ये डिलीट टेबल जर तुम्ही हा मेनू वापरला तर हा टेबल पूर्णतः डिलीट होईल. बघा डिलीट टेबल. ओके, टेबल पूर्णपणे डिलीट झाला. आपण याला अंडू करू, टेबल आपल्याकडे परत आला. ओके.